विद्यार्थी मित्रांनो, युअर ऑनलाईन गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्सच्या ॲक्टिव्ह व्हॉइसचे रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे करतात हे समजून घेणार आहोत। जर आणखीनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनाला क्लिक करा व त्यासमोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। चला तर मग पाहूयात फ्युचर परफेक्ट टेन्सच्या ॲक्टिव्ह व्हॉइसचे रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे करायचे आहे। चेंज द व्हॉइसच्या या आधीच्या व्हिडिओमधून आपण पाहिलेलं आहे की भविष्य काळामधील फक्त दोनच काळाचे चेंज द व्हॉइस होते किंवा भविष्य काळातील असे दोनच काळ आहेत ज्यांच्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये केले जातं। त्यामध्ये एक आहे सिंपल फ्युचर टेन्स आणि दुसरे आहे फ्युचर परफेक्ट टेन्स। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्सच्या ॲक्टिव्ह व्हॉइसचे रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे करायचे आहे हे पाहिलेलं आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्सच्या ॲक्टिव्ह व्हॉइसचे रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसे करतात हे समजून घेऊयात। मग आता फ्युचर परफेक्ट टेन्सच्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करतेवेळी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। मग आता त्या कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती आहे दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट वर्ब व ऑब्जेक्ट कोणते आहे ते पहा। म्हणजे आपल्याला जे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं आहे त्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणते आहे, ऑब्जेक्ट कोणते आहे आणि वर्ब कोणते आहे या तीन गोष्टी आपल्याला शोधता आल्या पाहिजेत। जर त्या वाक्यातील सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आपल्याला कळाला तरच त्याचं रूपांतर आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये अगदी अचूक करू शकतो। मग आता सब्जेक्ट कसं ओळखायचं, वर्ब कसं ओळखायचं आणि ऑब्जेक्ट कसं ओळखायचं हे आतापर्यंत आपल्याला समजलेलंच आहे। तरी जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आपण परत एकदा ते समजून घेऊयात। तर सब्जेक्ट कशाला म्हणतात तर वाक्यातील जे क्रियापद आहे, मग वाक्यातील क्रियापद कशाला म्हणतो आपण तर क्रिया दाखवणारा शब्द, म्हणजे वाक्यातील जो शब्द क्रिया दाखवतो त्याला आपण क्रियापद वर्ब म्हणतो। मग आता क्रिया दाखवणारा शब्द तर आपण ओळखू शकतो, त्याला आपण वर्ब म्हणलं आणि ती क्रिया जो करतो म्हणजे क्रिया कोण करत आहे हे सांगणारा जो शब्द असतो त्याला सब्जेक्ट म्हणतात। आणि हा सब्जेक्ट हा शक्यतो इंग्रजीमध्ये वाक्याच्या सुरुवातीलाच असतो, म्हणजे वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टनंच झालेली असते। त्यामुळं सुरुवातीला येणारा हा सब्जेक्ट तो जर क्रिया करत असेल तर त्याला सब्जेक्ट म्हणायचं आणि क्रियापद वाक्यातील क्रियावाचक शब्द आणि ऑब्जेक्ट जो असतो हा शक्यतो वर्बच्या नंतर आलेला असतो किंवा वाक्याचा शेवट हा वर्बने झालेला असतो। म्हणजे अशा प्रकारे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट एकदा का आपल्याला कळाला की त्याचं रूपांतर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करणं सोपं जाईल। मग आता पुढची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे वाक्यातील क्रियापदाचे तिसरे रूप जशास तसे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वापरायचं आहे। मग आता जशास तसे का वापरायचं आहे तर आपण कोणत्या काळाचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करतोय ते आहे फ्युचर परफेक्ट टेन्सचं। मग आता फ्युचर परफेक्ट टेन्सचं जर ॲक्टिव्ह व्हॉइसचं आपण वाक्य बघितलं तर त्यामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात। म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे हे सांगण्यासाठी पूर्ण काळामध्ये पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूपच वापरतात। आणि मग जर दिलेल्या वाक्यामध्ये जर पास्ट पार्टिसिपल असेल तर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करताना ते जशास तसं वापरायचं आहे, कारण कोणत्याही पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये क्रियापदाचे तिसरे रूपच वापरतात। मग ते कोणत्याही काळाचं असेल, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असेल तर त्यामध्ये क्रियापदाचे तिसरे रूपच वापरतात। आणि मग आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करत असल्यामुळं त्यामध्ये आलेलं पास्ट पार्टिसिपल आपल्याला जशास तसं वापरायचं आहे। इथे आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप आठवत बसण्याची आवश्यकता नाही। हा एक भाग या फ्युचर परफेक्ट टेन्सच्या बाबतीत सोपा आहे। त्यानंतर पुढची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती आहे वाक्यातील काही प्रोनाउन्समध्ये बदल करायचा आहे। मग जर दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये काही प्रोनाउन्स आलेले असतील तर त्या प्रोनाउन्समध्ये आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करतेवेळी बदल करायचा आहे। आता कोणते प्रोनाउन्स कसे बदलायचे तर पहा, जर दिलेल्या वाक्यामध्ये आय आलेला असेल तर आय ऐवजी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मी करायचं आहे आणि जर दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये मी आलेला असेल तर मी ऐवजी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आय करायचं आहे। म्हणजे उलट आपल्याला करायचं आहे, आय असेल तर मी करा, मी असेल तर आय करा। त्यानंतर जर दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात वी असेल तर वी ऐवजी आपल्याला अस वापरायचं आहे। दे असेल तर दे ऐवजी आपल्याला देम वापरायचं आहे। यू असेल तर यू ऐवजी आपल्याला यू जशास तसं वापरायचं आहे। ही असेल तर हिम वापरायचं आहे। शी असेल तर हर वापरायचं आहे व इट असेल तर जशास तसं इट वापरायचं आहे। म्हणजे आपल्याला बदल कशा कशात करायचा आहे, आय, वी, दे, ही आणि शी या सर्वनामामध्ये बदल करायचा आहे। आणि यू आणि इट जर असतील तर ते जशास तसे वापरायचे, त्यांच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही। तर अशा प्रकारे फ्युचर परफेक्ट टेन्सच्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करतेवेळी तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे जेणेकरून आपल्याला ते पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य बनवतेवेळी आपल्या काही चुका होणार नाहीत। मग आता पाहूयात ॲक्टिव्ह व्हॉइसचे रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करण्यासाठी
नियम. टेन्सच्या फ्युचर परफेक्ट टेन्स या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्सच्या वाक्याची रचना कशी असते हे पाहिलेलं आहे. मग टेन्सच्या वाक्याची रचना म्हणजेच ॲक्टिव्ह वॉइसची रचना असते. मग आता ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्याची रचना कशी असते, तर सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे जे फ्युचर परफेक्ट टेन्सच्या ॲक्टिव्ह वॉइसचे जे वाक्य असतात ते अशा प्रकारच्या रचनेचे असतात. म्हणजे आधी सब्जेक्ट असतो, त्यानंतर हेल्पिंग वर्ब असतो, विल हॅव, त्यानंतर असतं पास्ट पार्टिसिपल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असतं. मग आता अशा प्रकारच्या रचनेचं जे वाक्य असतं त्याचं जेव्हा आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करत असतो तेव्हा कोणता नियम वापरायचा आहे, तर बघा पॅसिव्ह वॉइसचे जे रूल आहे, आता कोणत्याही पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्टनं झालेली असते. त्यामुळं या दिलेल्या जे वाक्य आपल्याला दिलं आहे त्यामध्ये जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आधी घ्यायचा आहे, सुरुवातीला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला वापरायचं हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब विल हॅव ऐवजी विल हॅव बीन हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. म्हणजे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये विल हॅव हे हेल्पिंग वर्ब असतं, पण पॅसिव्ह वॉइस करतेवेळी आपल्याला विल हॅव बीन हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे पास्ट पार्टिसिपल, जे जसंच तसं वापरायचं आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यात ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्यात पण पास्ट पार्टिसिपलच असतं, तेच पास्ट पार्टिसिपल जशाच तसं आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये वापरायचं आहे. त्यानंतर बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट. आता बाय हे पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याची ओळखच आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये पास्ट पार्टिसिपल नंतर बाय येतं आणि त्यानंतर सब्जेक्ट येतं ते पॅसिव्ह वॉइसचं वाक्य असतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बाय नंतर काय करायचं आहे, सब्जेक्ट वापरायचं आहे. तर अशा प्रकारे या नियमाच्या सहाय्यानं आपल्याला त्या पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याची रचना करायची आहे. तर मग आता पाहूयात फ्युचर परफेक्ट टेन्सच्या ॲक्टिव्ह वॉइसचे रूपांतर पॅसिव्ह वॉइसमध्ये केलेली काही उदाहरणे. तर आता पहा या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत. पहिलं जर आपण वाक्य बघितलं तर दे विल हॅव कम्प्लिटेड धिस वर्क. आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब विल हॅव आहे आणि पास्ट पार्टिसिपल वापरलेला आहे. म्हणजे कम्प्लीटच्या ऐवजी कम्प्लिटेड असं वापरलेलं आहे. मग जर हेल्पिंग वर्ब विल हॅव आहे आणि कम्प्लिटेड आहे म्हणजे हे फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. मग आता या फ्युचर परफेक्ट टेन्सचं आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. मग आता वर्ब आपल्याला माहिती आहे कम्प्लिटेड आहे. कोण कम्प्लीट केलं आहे, दे, म्हणजे हा सब्जेक्ट आहे अँड धिस वर्क हे ऑब्जेक्ट आहे. आता सब्जेक्ट माहिती झाला, वर्ब आणि ऑब्जेक्ट तिन्ही गोष्टी आपल्याला माहीत झालेल्या आहेत. मग आता याचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करतेवेळी आधी वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने होते. मग ऑब्जेक्ट आधी लिहूयात आपण, धिस वर्क. त्यानंतर असतं हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब पॅसिव्ह वॉइसमध्ये विल हॅव बीन हे वापरलं जातं. सो धिस वर्क विल हॅव बीन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल. आता या वाक्यामध्ये पास्ट पार्टिसिपल आहे ते जशाच तसं वापरायचं आहे, कम्प्लिटेड. त्यानंतर असतं बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट. मग आता या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे, दे आहे, पण आपण प्रोनाऊन्समध्ये बदल करण्यासाठी सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी दे आहे, दे ऐवजी आपण काय करतो, देम वापरतो. म्हणून काय तयार झालं पॅसिव्ह वॉइसचं वाक्य, धिस वर्क विल हॅव बीन कम्प्लिटेड बाय देम. पुढचं वाक्य पाहूयात, शी विल हॅव ॲडेड वॉटर इन मिल्क. आता या वाक्यामध्ये वर्ब आहे ॲडेड, मिसळणे किंवा मिसळला म्हणतो आपण त्याला. मग आता ॲडेड हे वर्ब आहे, सब्जेक्ट आहे शी आणि ऑब्जेक्ट आहे वॉटर. आता पहा या ठिकाणी हे मेन ऑब्जेक्ट आहे, काय ॲड केलं, वॉटर ॲड केले आणि ते कशात वगैरे पुढे सांगितलेलं आहे. म्हणजे हे 2 नंबरचं ऑब्जेक्ट म्हणूयात किंवा ऑब्जेक्टला सपोर्ट करणारे काही शब्द म्हणूयात. मग अशा प्रकारे वाक्य आल्यानंतर याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते आता पाहूयात. तर बघा पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याची सुरुवाती नेहमी ऑब्जेक्ट न होते. मग आता इथं 2 ऑब्जेक्ट आलेले आहेत, वॉटर आणि इन द मिल्क. मग अशा वेळी जे मेन ऑब्जेक्ट आहे ते आधी वापरायचं आहे आपल्याला. मग या ठिकाणी ॲडेड काय ॲड केलेलं आहे, वॉटर हे मेन ऑब्जेक्ट आहे. तर मेन ऑब्जेक्ट अगोदर लिहायचं आहे वॉटर. त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल हॅव बीन, पास्ट पार्टिसिपल जशाच तसं ॲडेड. आता पास्ट पार्टिसिपल नंतर आपण काय करतो, बाय प्लस सब्जेक्ट देतो. पण या ठिकाणी जर बघितलं तर ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये आणखीन एक ऑब्जेक्ट आहे, आणखीन काही शब्द आहेत, त्यांचा वापर काय करायचा आहे, ऑब्जेक्ट व्यतिरिक्त जे शब्द असतात त्यांचा वापर हा नेहमी पास्ट पार्टिसिपल नंतर करायचा आहे. मग या ठिकाणी ॲडेड आहे, ॲडेड नंतर आपल्याला काय करायचं आहे, ते उर्वरित शब्द वापरायचे आहेत. ॲडेड इन मिल्क बाय हर. शी ऐवजी आपण काय वापरलो, या ठिकाणी हर वापरलो. मग वाक्य काय तयार झालं, वॉटर विल हॅव बीन ॲडेड इन मिल्क बाय हर. म्हणजे मेन ऑब्जेक्ट सुरुवातीला लिहायचं आणि उर्वरित ऑब्जेक्ट व्यतिरिक्त जे शब्द असतात ते पास्ट पार्टिसिपल नंतर वापरायचे आहे. त्यानंतर पुढचं वाक्य, ही विल हॅव गॉट 90% मार्क्स इन टर्म एक्झाम. आता या ठिकाणी गॉट
हे वर्ब आहे, ही हे सब्जेक्ट आहे आणि काय मिळालेत 90% मार्क्स मिळालेत हे ऑब्जेक्ट आहे. आणि हे पुढचं जे आहे इन टर्म एक्झाम हे ऑब्जेक्ट नंबर 2 म्हणूयात आपण त्याला. मग आता या ठिकाणी पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्ट न होते मेन ऑब्जेक्टने होते. या ठिकाणी मेन ऑब्जेक्ट आहे 90% मार्क्स. त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल हॅव बीन. त्यानंतर येतं पास्ट पार्टिसिपल गॉट, जे जशास तसं वापरायचं आपल्याला गॉट. त्यानंतर हे उर्वरित ऑब्जेक्ट इन टर्म एक्झाम. त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट. आता ही आहे, ही ऐवजी आपण वापरतो हिम. तर पुढचं चौथं उदाहरण आहे आय विल हॅव प्रोटेक्टेड हिम. आता या ठिकाणी प्रोटेक्टेड हे काय वर्ब आहे, आय सब्जेक्ट आहे आणि हिम हे ऑब्जेक्ट आहे. आता पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्ट नव्हते, मग हिम या ठिकाणी ऑब्जेक्ट आलेला आहे. मग आता हिम हे प्रोनाऊन आहे, त्याऐवजी आपण काय वापरतो, ही असं वापरतो. म्हणजे आपण पाहिलं की प्रोनाऊन्समध्ये बदल करायचे आहेत. ही असेल तर हिम करायचं आणि हिम असेल तर ही करायचं. या ठिकाणी हिम आलेलं आहे, त्याऐवजी आपण काय केलं, ही केलं. हेल्पिंग वर्ब विल हॅव, पॅसिव्ह वॉइसमध्ये विल हॅव बीन असतं ते आपण वापरलं. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल जशास तसं, कारण ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्यात देखील पास्ट पार्टिसिपलच असतं. त्यानंतर येतं बाय आणि सब्जेक्ट. मग आता सब्जेक्ट या ठिकाणी आय आहे, आय ऐवजी आपल्याला वापरायचं आहे मी. काय झालं पॅसिव्ह वॉइसचं वाक्य, ही विल हॅव बीन प्रोटेक्टेड बाय मी. त्यानंतर पुढचं वाक्य आहे शी विल हॅव क्लीन्ड द ग्राउंड. म्हणजे क्लीन्ड आहे हे वर्ब आहे, सब्जेक्ट शी आणि ऑब्जेक्ट द ग्राउंड. मग आता पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टनी द ग्राउंड विल हॅव बीन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल क्लीन्ड सब्जेक्ट बाय प्लस सब्जेक्ट. मग आता या ठिकाणी बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट शी ऐवजी काय वापरायचं आहे, हर वापरायचं आहे. काय तयार झालं वाक्य, द ग्राउंड विल हॅव बीन क्लीन्ड बाय हर. त्यानंतर पुढचं आहे दे विल हॅव पुश्ड अ कार. आता या ठिकाणी पुश्ड हे वर्ब झालं, दे सब्जेक्ट आणि अ कार ऑब्जेक्ट. आता वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टनी अ कार, हेल्पिंग वर्ब विल हॅव बीन, पास्ट पार्टिसिपल पुश्ड, त्यानंतर बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट. मग दे ऐवजी आपण काय वापरतो, देम. काय झालं पास्ट पॅसिव्ह वॉइसचं वाक्य, अ कार विल हॅव बीन पुश्ड बाय देम. आता या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह वॉइसचं वाक्य करताना हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे बाय. नेहमी पास्ट पार्टिसिपल नंतर बाय येतं आणि त्यानंतर सब्जेक्ट येतं, त्यामुळे बाय लिहायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्सच्या ॲक्टिव्ह वॉइसचे रूपांतर पॅसिव्ह वॉइसमध्ये कसे करतात हे समजून घेतलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर देखील करा. थँक्यू.